नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हे मोत्यांचं निरांजन कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे. अतिशय सोपं आणि खूप छान दिसणारं असं हे निरांजन आहे. हे कसं बनवायचं ते मी आजच्या या व्हिडिओतून आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 6 नंबरचे गोल्डन मोती वापरणार आहे. त्याचबरोबर कात्री, सुई आणि हा 7 नंबरचा तंगूस, एवढं साहित्य आपल्याला हे निरांजन बनवायला लागणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 6 मोती सोनेरी ओवून घेतलेले आहेत. 3 आणि 3 6. या पहिल्या मोत्यातून म्हणजे इथे जिथे गाठ आहे त्याच्यातून मी विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. त्याचबरोबर त्याच्या शेजारच्या पण मोत्यातून एका सुई मी अशी काढून घेणार आहे आणि हा आपला 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता इथे आपण 1 2 क्रीम कलरचे, एक हा गोल्डन आणि परत हे 2 क्रीम कलर, असे 5 मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये उजव्या साईडने तंगूस आहे, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. दुसरा 1 2 3 4 5 आणि हा एक 6. आता हा पुढचा गोल्डन मोती आहे, त्याच्यातून पण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे आपण 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत, एक गोल्डन आणि एक क्रीम, असे मी 4 मोती घेतलेले आहेत. आणि आता हा जो पहिला गोल आहे त्यातला हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. इथे परत आपला हा 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. त्याचबरोबर ह्या गोल्डन मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे आणि परत ह्या तिसऱ्या मोत्यातून पण सुई डावीकडून उजवीकडे, परत 4 मोती सेम प्रकारे घ्यायचे. 1 2 क्रीम, एक गोल्डन आणि एक क्रीम, 4 मोती घेतले. आता हा दुसरा जो गोल आहे, हा दुसरा गोल आहे, त्यातला हा जो दुसरा मोती आहे, पहिला आहे म्हणजे खालून पहिला मोती आहे, त्याच्यातून सुई काढून घेतली. इथे आपला हा तिसरा गोल तयार झालेला आहे. अशा प्रकारे या सगळ्या मोत्यांवरती आपण असे हे 6 मोत्यांचे गोल तयार करून घ्यायचे. इथे हा आपण 6व्या मोत्यात सुई आलेली आहे गोल्डन. आता हे 1 2 3 4 5 गोल झालेले आहेत. आता 6वा गोल करताना या पहिल्या गोलातून पहिल्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 3च मोती घ्यायचे आहेत, एक क्रीम, एक गोल्डन आणि हा एक क्रीम, असे 3च मोती घ्यायचे. आणि परत हा शेवटचा गोल आहे, त्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे हे आपले 6 गोल तयार झालेले आहेत. आता सुई आपण ह्या मोत्यात आणणार आहोत. आता इथे ह्या मोत्यात डावीकडे आपला तंगूस आहे, इथे आपण 6 मोती क्रीम कलरचे घेणार आहोत. 3 4
5 आणि 6, 6 मोती, 3 आणि 3 6 मोती क्रीम कलरचे घेतले. या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे, त्याच्यातून आणि ह्या मोत्यातून, या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता ह्या गोल्डन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. इथे आता हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1, 2 आणि हा 3 क्रीम कलरचे मोती घेतले आणि 1, 2, 3 आणि 4 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे. म्हणजे एकूण 7 मोती घेतलेले आहेत. आता हे 3 मोती गोल्डन कलरचे सोडून द्यायचे आणि हा जो एक पहिला आपण घेतलेला आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. अशी इथे आता एकच गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि ह्या दोनही मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि पुढच्या या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत हे हा जसा गोल तयार केला आहे तसा गोल तयार करायचा आहे. 2, पण इथे आता आपण 4च मोती घेणार आहोत. पहिल्यांदा आपण 6 मोत्यांचा गोल केला होता, इथे आता 4च मोती घेणार आहोत. आणि हा गोल आहे त्यातला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत हा जसा गोल झाला आहे तसा सेम गोल तयार झालेला आहे. परत 1, 2, 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. आणि ह्या गोल्डन मोत्यातून पण काढून घ्यायची सुई. आणि इथे आता हे जसं विणलेलं आहे, ही जी मधली पाकळी आपण विणली तशी ह्या गोल्डन मोत्यावर विणून घ्यायची आणि अशा पद्धतीने हा पूर्ण गोल आपण तयार करून घ्यायचा आहे. इथे आपला हा वरचा भाग तयार झालेला आहे. आता ही सुई मी इथे परत ह्या मधल्या इथे आहे, हा जो आपण पहिल्यांदा गोल तयार केला होता षटकोन तिथे आलेली आहे. आणि आता मी ती ह्या गोल्डन मोत्यातून काढून घेणार आहे. इथे आता आपल्याला 3 क्रीम कलरचे मोती, 1, 2, 3 क्रीम कलरचे मोती, 1 गोल्डन मोती आणि परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे गोल्डन, त्याच गोल्डन मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली अशी. आता 1 आणि 2 ह्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. एक आणि हा दुसरा क्रीम कलर. आता इथे 2च क्रीम कलरचे मोती घ्यायचे
1 आणि 2 आणि हे जे 2 मोती आहेत 1 आणि 2, तर ह्या दुसऱ्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत 1, 2 आणि 3 ह्या तीनही मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. हा एक, आता ही 1, 2, 3 ह्या गोल्डन मोत्यातून सुई मी काढून घेतलेली आहे. इथे आता परत ही जशी पाकळी केली आहे तशी करायची आहे. तर इथे पहिल्यांदा आपण हे 1, 2 आणि हा तिसरा क्रीम कलरचा मोती, असे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 गोल्डन मोती घ्यायचा आणि परत 1 क्रीम कलरचा मोती घ्यायचा. असे 5 मोती घेतलेले आहेत. आणि आता हा जो गोलेमधला हा, तर ह्या 2 मोत्यातून पण सुई अशी वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि ह्या गोल्डन मोत्यातून उजवीकडून डावीकडे, म्हणजे ही एक पाकळी आणि ही एक पाकळी, अशा ह्या 2 पाकळ्या झाल्या आणि हे मध्ये इथे जॉईन झालं. आता परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि हा दुसरा. सुई काढून घेतली. इथे परत असा छोटा गोल करायचा आहे म्हणून इथे आता परत 2 हे क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि 2 आणि ही जी पाकळी आहे त्यातल्या ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने परत 1, 2, 3 ह्या गोल्डन मोत्यात आणायचं, हे असे विणायची पाकळी आणि अशा पद्धतीने हे सगळं मी विणून घेणार आहे. हे सगळं मी असं विणत इथं शेवटीपर्यंत आणलेलं आहे. म्हणजे या अशा सगळ्या पाकळ्या तयार झाल्या आहेत. आता ही इथे शेवटची पाकळी आहे. या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली आणि ह्या 2 मोत्यातून आता सुई वरच्या दिशेने काढून, इतक्या वेळ आपण पुढे नेत होतो, आता पुढे न नेता इथे वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची ह्या 2 मोत्यातून. हे असं व्यवस्थित ओढून घ्यायचे परत. आणि आता इथे कुठल्याही प्रकारचा मोती वगैरे काहीही न घालता ही जी शेवटची ही जी पाकळी आहे यातल्या ह्या 2 मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची नुसती वरून खालच्या दिशेने. अजिबात एक पण मोती घालायचा नाही. या 2ही मोत्यातून नुसती सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. अशा प्रकारे हे खालचे आपले एक ओळ तयार झालेली आहे. अजून एक ओळ तयार करायची आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला आता हा जो आपला तंगूस आहे तो ह्या मोत्यातून इथे वरती न्यायचा आहे. ह्या मोत्यातून आणि ह्या 2 मोत्यातून मी इथे वरच्या दिशेने हे तंगूस आणलेला आहे. आता आपल्याला ह्या 3 मोत्यातून ह्या मोत्यातून बाहेर तंगूस काढून घ्यायचा आहे, किंवा इकडच्या मोत्यातून नेला तरी चालेल. असा 1, 2 आणि
तीनही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी. एक दोन तीन मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आपण. गोल्डन मोती घेतला. आता परत एक दोन आणि हा तिसरा, ह्या तीनही मोत्यांमधून परत सुई काढून घ्यायची अशी. एक गोल्डन हा दुसरा आणि त्याच्या पुढचा क्रीम कलर हा तिसरा. सरळ नुसती ओवून घ्यायची आहे. इथे एक गोल्डन मोती ॲड झाला. आता परत अजून एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. परत एक दोन तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची. ओढून घ्यायचं असं प्रत्येक वेळेला. हे आपण असं सैल विणायचं नाही आहे, म्हणून मी हा 7 नंबरचा तंगूस घेतला आहे. त्यामुळे थोडं मला त्रास होतो आहे, मोत्यातून जात नाही आहे सुई, पण घट्ट राहण्यासाठी मला तोच तंगूस घ्यावा लागला. एक एक फक्त गोल्डन मोती घ्यायचा आहे. आणि तीन तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे यामधल्या गॅपमध्ये तो गोल्डन मोती आपला बसतो. इथे आपला हा तंगूस तोडून टाकायचा आहे, कारण इथे आपलं हे निरांजन पूर्ण झालेलं आहे. अशी गाठ मारून घ्यायची एक घट्ट अशी, आणि पुढच्या एक दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे हा आपला दोरा इथे फिक्स होतो, नाहीतर मग ते सुटण्याची शक्यता असते. तोडून टाकलेलं आहे. आता इथे आपलं सुंदरसं असं निरांजन तयार झालेलं आहे. असं हे छान असं दिसतं. आता इथे मी हे 6 नंबरचे मोती वापरलेत, पण ते थोडेसे आकाराने मोठे आलेले आहेत. इथे पण हे 6 नंबरचे आहेत, पण ह्याचा आकार थोडा लहान आहे, त्यामुळे हे छोटं दिसतं आहे आणि हे आता छान मोठं दिसतं आहे. तुम्हाला जसं पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता. छोट्या मोत्यांचे 5 नंबरचे मोती घेऊन पण तुम्ही हे बनवू शकता असं. आता हे मी 6 नंबरचे घेतलेले आहेत, पण थोडासा आकार मोठा आला मोत्यांचा. याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल ठेवू शकता. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.